एक खूप छोटीशी गोष्ट एका क्लासमध्ये प्रोफेसर त्यांच्या स्टुडंट्सना सांगत होते. गोष्ट अशी होती की एका समुद्रात एक मोठं जहाज प्रवास करत होतं आणि अचानक तिथे एक मोठी दुर्घटना झाली आणि जहाजाच्या कॅप्टनने असं अनाऊन्स केलं की लवकरात लवकर आपल्याला ही जहाज खाली करावी लागेल. कोणत्याही क्षणी जहाज बुडून जाऊ शकतं. लोक खूप घाबरली, सैरावैरा इकडे तिकडे पळायला लागली आणि लाईफ बोटच्या साह्याने लोक जहाजाच्या बाहेर निघायला लागली. प्रत्येकाची इच्छा होती की काहीही करून मला माझा जीव वाचवायचा आहे. प्रत्येक जण त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करत होतं आणि लाईफ बोट लिमिटेड असल्यामुळे सगळ्यात आधी मी जाईल अशी घाई करत होतं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. जवळजवळ सगळेच लोक जहाजाच्या बाहेर पडले होते. आता उरलं होतं ते फक्त एक कपल, एक तरुण नवरा बायको आणि एकच लाईफ बोट, ज्याच्या साह्याने फक्त त्यांच्यातून एकच जण आपला जीव वाचवू शकून तिथून बाहेर पडू शकणार होतं. त्यांच्याजवळ जास्त विचार करायला वेळ नव्हता. त्या दोघांपैकी कुणीतरी एकच जण जीव वाचवून तिथून बाहेर पडू शकणार होतं. ते जहाज केव्हाही बुडणार होतं आणि तितक्यातच त्या नवऱ्याने त्याच्या बायकोला धक्का मारला आणि एकटा उडी मारून त्या लाईव्ह बोटच्या साह्याने तिथून निघायला लागला. जहाज बुडायला लागलं. त्याची बायको सुद्धा त्या जहाजाबरोबर बुडणार होती. तितक्यातच तिने तिच्या नवऱ्याला शेवटची जोरात आरोळी मारली आणि म्हणाली. आणि गोष्टीला इथेच थांबवून प्रोफेसरने मुलांना विचारलं की सांगा, काय म्हणाली असेल ती बायको त्या नवऱ्याला. सगळे मुलं संतापाने म्हणाले, यात सांगायचं काय आहे. त्या बायकोने तिच्या नवऱ्याला शिव्या दिल्या असतील, म्हणाली असेल की तू मला धोका दिला आहेस, तू मला अशा कठीण परिस्थितीत मरायला सोडून एकटा निघून जातोय. माझा तुझ्यावर खूप विश्वास होता, तू नीच आहेस, तू काहीच कामाचा नाहीयेस. अरे तुझ्यासोबत राहण्यापेक्षा मी अशी मेलेलीच बरी. सगळे मुलं संतापात असं काहीतरी उत्तर देत होते, पण एक मुलगा मात्र शांत बसला होता. प्रोफेसरने त्या मुलाकडे बघितलं, त्याला विचारलं की तुला काय झालं, तू इतका शांत का आहेस, तू सांग, काय म्हणाली असेल ती महिला तिच्या नवऱ्याला. यावर तो मुलगा प्रोफेसरना म्हणाला की सर, मला असं वाटतं ती बायको तिच्या नवऱ्याला म्हणाली असेल की माझ्यानंतर आपल्या मुलांची काळजी घे. हे ऐकून प्रोफेसर आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्याला विचारलं, तू आधी गोष्ट ऐकली आहेस का, कारण तू अगदी बरोबर उत्तर दिलंय. यावर तो मुलगा म्हणाला की नाही सर, मी ती गोष्ट तर नाही ऐकली आहे, पण ज्यावेळी माझी आई आजारी होती, मरणाच्या शेवटच्या स्टेजला होती, त्यावेळी ती माझ्या वडिलांना हेच म्हणाली होती की मी गेल्यानंतर आपल्या मुलांची काळजी घ्या. प्रोफेसर इमोशनल झाले. ते म्हणाले की हो, तुझं उत्तर बरोबर आहे. आणि त्यांनी त्यांची गोष्ट कंटिन्यू केली. आणि गोष्ट पुढे सांगताना ते प्रोफेसर म्हणाले की त्या जहाजाबरोबर बुडणाऱ्या त्या बायकोने तिच्या नवऱ्याला सांगितलं की मी गेल्यानंतर आपल्या मुलीची काळजी घ्या, तिला व्यवस्थित सांभाळा. तो नवरा सुखरूप घरी पोचतो आणि वचनाप्रमाणे तो नवरा त्यांच्या मुलीचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ करतो, तिला मोठं करतो आणि एका चांगल्या ठिकाणी तिचं लग्न सुद्धा करून देतो. आणि काही वर्षांनी त्याचंही वय झाल्यामुळे तोही मरण पावतो. असंच काही वर्ष उलटतात. काही वर्षांनी ज्यावेळी ती मुलगी तिच्या जुन्या घरी जाते, तिथे त्या घराची साफसफाई करताना तिला तिच्या वडिलांची डायरी सापडते आणि त्या डायरीच्या शेवटच्या पानावर तिच्या वडिलांनी तिच्या आईसाठी काहीतरी लिहिलं होतं. ते असं होतं की खरं सांगतो, त्या दिवशी मला सुद्धा तुझ्यासोबत त्या पाण्यात बुडून जायचं होतं. तुझ्यासोबत मला तो शेवटचा श्वास घ्यायचा होता. पण मला हे माहिती होतं की तू एका खूप मोठ्या आजाराने ग्रस्त आहे. तुझ्याजवळ जगण्यासाठी खूप कमी दिवस शिल्लक होते आणि आपली एक लहान मुलगी होती, तिचा सांभाळ करणं सुद्धा अतिशय गरजेचं होतं. आणि म्हणून त्या दिवशी मलाही हाच योग्य निर्णय वाटला की मी तुला सोडून आपल्या मुलीसाठी माझे प्राण वाचवावे. होऊ शकेल तर मला माफ कर. प्रोफेसरने ही स्टोरी इथेच थांबवली. स्टोरी संपल्यानंतर प्रोफेसर बरोबर सगळ्या मुलांच्या डोळ्यात पाणी होतं. मित्रांनो, जीवनात काही गोष्टी ना चुकीच्या असतात ना बरोबर असतात, त्या समजण्यापलीकडे असतात. आणि आपण सुद्धा बऱ्याचदा समोरच्याची परिस्थिती माहीत नसताना त्याला जज करतो आणि अशा परिस्थिती बऱ्याचदा आपल्या समोर सुद्धा येतात. पण लोक आपली परिस्थिती समजून न घेता, आपली सिच्युएशन जाणून न घेता आपल्याला जज करायला लागतात, आपल्याला दोष देतात, कारण त्यांना आपली परिस्थिती माहिती नसते. म्हणून कधीही कुणावरही काहीतरी आरोप लावण्याआधी त्याची परिस्थिती समजून घ्या. त्यामागे काय सिच्युएशन आहे, त्यामागचं काय कारण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लोकांना दोष देणं बंद करा आणि प्रेम करणं सुरू करा.